नमस्कार मित्रांनो, जय हिंद. MSF अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. MSFबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून MSFबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या उमेदवारांना MSF प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे तर त्या उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रावरती हजर होताना त्या उमेदवारांसाठी काही सूचना आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया. तर ज्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता तुम्हाला ज्या प्रशिक्षण केंद्रावरती बोलवण्यात आलेलं आहे त्या प्रशिक्षण केंद्रावरती वेळेवर हजर व्हायचं आहे. उमेदवार ज्याप्रमाणे प्रशिक्षण केंद्रावरती हजर होतील त्याप्रमाणे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाईल. जर प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाली व त्यानंतर जे उशिरा उमेदवार येतील त्या उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल, असं देखील या सूचनांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती प्रशिक्षणासाठी हजर होणार आहेत त्यांनी सोबत सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 15,000 रुपये सोबत घेऊन जायचं आहे. त्या 15,000 रुपयांपैकी 5,000 रुपये हे रिफंडेबल तर 10,000 रुपये हे नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि ही सदरची जी रक्कम आहे तुम्ही रोख स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण केंद्रावरती हजर झाल्यानंतर तुम्हाला तिथे ती भरायची आहे. सदरची रक्कम भरल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रशिक्षण केंद्रावरती रुजू करून घेतलं जाणार नाही. त्यात जर तुम्ही सदरची रक्कम ऑनलाईन स्वरूपात भरत असाल तर तिथे नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता जे उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती हजर होणार आहेत त्यांना तिथे PT किट जे साहित्य आहे ते स्वखर्चाने तुम्हाला खरेदी करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला या PT किटचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला तुमचे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर महामंडळाकडून जेव्हा तुम्हाला नियुक्ती दिली जाईल तेव्हा नियुक्ती दिल्यानंतर तुमच्या वेतनामध्ये 1,450 रुपये एवढे ह्या PT किटचे पैसे तुमच्या वेतनामध्ये जोडले जातील. त्याचबरोबर त्यांनी सूचनामध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की उमेदवार यांनी दिलेल्या तारखेस प्रशिक्षण केंद्रावर हजर झाले नाही तर त्यांना पुन्हा प्रशिक्षणासाठी त्यांना संधी दिली जाणार नाही. त्याचबरोबर त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यांचे प्रतीक्षाधीन यादीवरील नाव हे कमी केलं जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण केंद्रावरती एकदा हजर झाला त्यानंतर तुम्ही प्रशिक्षण हे अर्धवट सोडून जाऊ शकत नाहीत. जर तुम्ही प्रशिक्षण अर्धवट सोडून गेले तुम्हाला पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी संधी दिली जाणार नाही. त्याचबरोबर जे तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 15,000 रुपये भरले आहेत ते देखील तुम्हाला वापस मिळणार नाहीत. त्याचबरोबर पुढे असं देखील सांगण्यात आलेलं आहे की प्रशिक्षणासाठी तुम्ही एकदा हजर झाले त्यानंतर कोणताही प्रशिक्षणार्थी म्हणजे प्रशिक्षण केंद्र सोडून बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांची जी काही परवानगी आहे ती तुम्हाला घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान तुम्ही कोणतेही गैरवर्तणूक केली तर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असं देखील यांनी सांगितलं आहे. नंतर प्रशिक्षणासाठी हजर होताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली आहे. त्यामध्ये तुमचं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल हे तुम्हाला ओरिजिनल सोबत घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे एक झेरॉक्ससुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट साईज फोटो असेल ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. आता प्रशिक्षण केंद्रावरती हजर होताना तुम्हाला काय काय साहित्य सोबत घ्यायचं आहे त्याविषयी देखील थोडक्यात माहिती सांगितली आहे. त्यामध्ये तुमचे कपडे असतील, स्वखर्चासाठी काय आणखी पैसे असतील हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही बेड रोल असेल ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. ताट असेल, वाटी असेल, स्टील ग्लास असेल हे देखील तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्याचबरोबर बकेट असेल, मग असेल हे देखील तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या स्वच्छतेसाठी जे काही आवश्यक सामान आहे त्यामध्ये साबण असेल, टूथपेस्ट असेल हे दैनंदिन वापराचं साहित्य तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता प्रशिक्षण कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची रजा ही उमेदवारांना दिली जाणार नाही असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती हजर होताना तुम्हाला तुमचं मेडिकल सर्टिफिकेट देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. आणि हे जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे हे मेडिकल सर्टिफिकेट हे शासकीय रुग्णालयातील पाहिजे. जर तुम्ही खाजगी डॉक्टरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र नेलं तर तुम्हाला प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाणार नाही. त्याचबरोबर जर तुम्ही खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जर सादर केले तर तुमची नियुक्तीसुद्धा रद्द केली जाऊ शकते. त्याचबरोबर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तुम्हाला प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाणार नाही असं देखील यांनी सांगितलं आहे.
त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी हजर होताना तुम्हाला तुमचं चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जे आहे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ते ऑनलाईन फॉर्म भरताना त्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंट असेल, त्यासाठी जे काय जोडलेले कागदपत्र आहेत ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. बरोबर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे व त्या वेबसाईटवरती सूचनांमध्ये ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचून घ्यायच्या आहेत. बरोबर उमेदवारांनी प्रशिक्षण केंद्रावरती हजर होत असताना अटी आणि शर्ती ही जी काही PDF आहे या PDF ची तुम्हाला प्रिंट ही सोबत घेऊन जायची आहे. त्यामधील अटी शर्ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. आता शिक्षणासाठी हजर होण्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचा फोटो असेल, त्याचबरोबर अटी आणि शर्ती ही जी काही PDF आहे ही मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता व तिथून तुम्ही या PDF पाहू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवर सुद्धा या PDF अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही तिथून देखील या PDF वाचू शकता आणि या तुम्हाला संपूर्ण PDF या काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ज्या काही अटी शर्ती सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला प्रशिक्षण केंद्रावरती प्रशिक्षणासाठी हजर व्हायचं आहे, जेणेकरून प्रशिक्षणासाठी हजर होताना तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण ही येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MSF प्रशिक्षणासाठी हजर होताना ज्या काही सूचना आहेत त्या सांगितल्या आहेत. आता 22 डिसेंबर 2025 पासून प्रशिक्षण सत्र क्रमांक 71ची ट्रेनिंग ही सुरू होणार आहे. तर त्या उमेदवारांना या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी मदत मिळाली असेल अशी आशा करतो. यासाठी MSF अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.